हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. भूतभावना. भगवंताचे आणखी एक गुणवैशिष्ट्य दर्शविणारे हे नाव सर्व भूतमात्रांचे आकार, रचना, गुणविशेष याची निश्चिती करणारा असा या भूतभावना या नामाचा अर्थ आहे. चिमणीपासून महाकाय गरुडापर्यंत, छोट्याशा मासोळीपासून अजस्त्र अशा व्हेलमाशापर्यंत, वेलीपासून अजस्र वटवृक्षापर्यंत, सूक्ष्मातिसूक्ष्म जंतू ते दिसू शकतील अशा कीटकांपर्यंत या सर्वांचे आकार, गुणवैशिष्ट्ये, आहार विहाराची वैशिष्ट्ये निश्चित करणारा असा तो नियंता आहे. सिंह कधी गवत खाणार नाही, तर हरिणासारखे प्राणी फक्त तृणभक्षक. वाघाच्या डोळ्यात शिकारी भाव दिसतो, तर गायीचे डोळे प्रेमळ भाव दर्शवितात. भूक भागली की हे प्राणी भक्ष्य समोर दिसले तरी ढुंकूनही त्याकडे बघणार नाहीत. 500 वर्षापूर्वीचा कुत्र्याचा इमानी स्वभाव आजही तसाच्या तसाच शाबूत आहे. चोरून दूध पिणारे मांजर आजही आपला स्वभाव टिकवून आहे. पण हा महत्त्वाचा शब्द आहे. 5000 वर्षांपूर्वीचा सृष्टीच्या घडामोडींविषयी उत्सुकता असणारा मनुष्य प्राणी मात्र आज फार फार बदलला आहे. इतका की माणसाला माणसाचीच भीती वाटू लागली आहे. मनुष्य सोडून इतर सर्व प्राणी यमधर्माने वागतात आणि उत्क्रांत होऊन पुढील योनीत जातात. जीवनाचा नेमका उद्देश मात्र समजून न घेतल्याने, बुद्धीचा दुरुपयोग केल्याने अतिबुद्धिमान मनुष्य मात्र सुखदुःख रूप कर्माची फळे भोगत जन्म मरणाच्या फेऱ्यात घाण्याच्या बैलासारखा फिरत राहतो. यास्तव विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. हे समर्थ वचन आपण गंभीरपणे घेऊया. नसतील आपल्याला तीक्ष्ण सुळे नखे, नसेल आपल्याला गरुडासारखी दूरवरची नजर, पण या सर्व उणीवांची भरपाई भगवंतानी आपल्याला बुद्धी देऊन केलेली आहे. या गुणवैशिष्ट्यांबद्दल आपण त्याचे ऋणी राहूया. त्याला जाणून घ्यायचा आटोकाट प्रयत्न करूया. असे जर जाणून घेतले नाही तर भूतभावना हे नाम आपल्या अंतःकरणात रुजलेच नाही असे होईल, नाही का? हरिओम.